नमस्कार, स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण बिस्किटापासून मोदक कसे बनवायचे ते बघूया। तर बिस्किट इथे आपण कोणतेही घेऊ शकतो। इथे मी पार्लेजी बिस्किट घेतलेले आहेत। तर पार्लेजी बिस्किट इथे मी एक पूर्ण 10 वाला पॅकेट घेतला आहे। तर तो मिक्सर मध्ये टाकलेला आहे। साधारण मी इथे 4 चमचे डेसिकेटेड जे कोकोनट असतं ते टाकलेलं आहे आणि तेवढी साखर टाकली आहे। तर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बिस्किट राहिल्यानंतर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता। म्हणजे पूर्ण जो आपला मिक्सर मधलं जे केलेला आहे मिश्रण ते पूर्ण बारीक होईल। तर एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि इथे तूप घ्यायचं आहे। तुम्ही हे पूर्ण तुपात पण करू शकता, पण इथे मी दुधाचा वापर करणार आहे। तर इथे मी 4 चमचे तूप घेतलेला आहे आणि मिक्स करून घेणार आहे। आणि इथे आपण 2-3 चमचे दूध वापरू शकतो। जसं आपल्याला हवं आहे तसं दूध घ्यायचं आहे। दूध आपल्याला एकदम टाकायचं नाहीये। तर अशा पद्धतीने तूप मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। दूध मी इथे टाकलेलं आहे, पण दूध टाकताना व्हिडिओ शूट झाला नव्हता। तर अशा पद्धतीने दूध मी इथे टाकलेलं आहे। दुधाचं प्रमाण एकदम परफेक्ट घ्या। तर आता मोदकचा जो साचा आहे त्याला मी तूप लावून घेतलेला आहे आणि इथे मी मोदक भरणार आहे। मोदक भरताना खाली जो टोक असतो मोदकाचा तिथे जास्त प्रेस करून मोदक भरायचा आहे, जेणेकरून मोदकाला छान असा आकार येईल। आणि इथे जे आपण डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे तर ते खूप छान फ्लेवर त्याचा या मोदक मध्ये येतो। अगदी सोप्या पद्धतीचे हे मोदक आहे आणि बघा खूप छान असा आकारही साच्यामुळे मोदकाला येतो। तर असे छान आणि परफेक्ट हा आपला मोदक तयार झालेला आहे। दुधाचं प्रमाण जसं माझ्या व्हिडिओमध्ये टाकण्यात गेलेलं नाहीये। तर दूध हे तुम्ही अगदी थोडंसं टाकायचं आहे। 4-5 चमचे दूध टाकलं तरीही मोदक छान होतात। अशा पद्धतीने मी सर्व मोदक करून घेणार आहे। तर मोदक करताना इथे मी एक मिठाचा देखील मोदक केलेला आहे। तर त्या पद्धतीने मी अशा पद्धतीने मी मीठ भरून तो मोदक पॅक करणार आहे। तुम्ही साच्यामध्ये देखील अशा पद्धतीने अगोदर मीठ टाकून करू शकता। तर छान हा मिठाचा मोदक देखील तयार झालेला आहे। साच्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा आकार एकदम व्यवस्थित राहील। त्याचा हाताने मीठ टाकल्यानंतर थोडासा आकार बिघडतो, तर त्यामुळे तुम्ही साच्यामध्येच मीठ टाकून घ्या। अशा पद्धतीने माझे मोदक तयार झालेले आहेत आणि खूप झटपट ही रेसिपी देखील तयार झालेली आहे। खूप छान, खायला खूपच छान लागले हे मोदक, त्यामुळे म्हटलं ही रेसिपी देखील मी तुमच्याबरोबर शेअर करावी। अशा पद्धतीने तर चला, गणपती बाप्पाच्या आरतीची तयारी झालेली आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही देखील पार्लेजी बिस्किट ऐवजी कुठलेही बिस्किट वापरू शकता आणि छान आणि टेस्टी असे मोदक करू शकता। या ठिकाणी तुम्ही काजू बदाम पिस्ताचा देखील वापर करू शकता। कुठलेही इन्ग्रेडियंट्स इथे तुम्ही वापरू शकता आणि खूप जास्त चविष्ट मोदक इथे करू शकता। इथे तुम्ही विलायची पावडर देखील वापरू शकता आणि गणपती बाप्पांसाठी खूप छान टेस्टी असे हे मोदक तयार झालेले आहेत। तर अगदी सिंपल घरगुतीच आपण एकदम सिंपल आणि कमी खर्चातले हे मोदक आहे। तर तुम्ही नक्की हे करून बघा घरी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।